भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल ह्या धड्याचा आता आपण अभ्यास करायला जात आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय काय बघितलं, आंतरराष्ट्रीय व्यवस्था, तिचं स्वरूप, त्याच्यानंतर झालेली शीतयुद्ध, त्याचे परिणाम. आता हे सगळं शिकून झाल्यानंतर त्याच्याशीच संबंधित असे काही विषय आता आपण बघणार आहोत आणि त्यांची ओळख करून घेणार आहोत. तर कोणते आहेत हे विषय? तर परराष्ट्र धोरणाचा अर्थ काय, त्यावर परिणाम करणारे घटक, तसंच आपल्या भारताच्या परराष्ट्र धोरणाचं स्वरूप आता आपण जाणून घेणार आहोत. चला तर परराष्ट्र धोरण बघा, त्याचा अर्थ आणि महत्व. आता जे काही मुद्दे दिलेले आहेत ते मी आता स्पष्ट करते. सर्वच देश हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे घटक असतात. कारण आपण पहिल्यांदाच याच्यावर चर्चा केली की आपल्याला सगळ्या राष्ट्रांना आणि सगळ्या देशांना ही शांतता आणि सुव्यवस्था हवी असते आणि एकमेकांबरोबरचं सामंजस्याचे संबंध, मग ते व्यापार पेठातले असू देत, राजकीय असू देत, प्रत्येक क्षेत्रामध्ये एकमेकांबरोबर सामंजस्यता. म्हणूनच सर्व देश हे या व्यवस्थेचे घटक आहेत. त्याच्यानंतर कोणतेही राष्ट्र हे सर्वार्थाने स्वयंपूर्ण नसते. म्हणूनच आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत परस्परावलंबन असतं हे आपल्याला समजले. कोणत्या ना कोणत्या रीतीने कोणतं ना कोणतं राष्ट्र हे कमी पडतं किंवा त्याच्यामध्ये ती कमी असते, त्या राष्ट्रामध्ये कुठली तरी उणीव असते, तर त्याच्यासाठी आपल्याला दुसऱ्या राष्ट्राची मदत घ्यावी लागते. बरोबर आहे. मग म्हणूनच हे परस्परावलंबन हे जे धोरण आहे हे आपण आपल्यामध्ये ठेवलं तर मग आपल्याला कसलीच अडचण येत नाही. त्याच्यानंतर हे काही देशांच्या फायद्यांचे किंवा हिताचेच असतात असं नाही. कधी कधी ह्याच्या कुठल्या तरी गोष्टीमध्ये ह्याचा नुकसानही होऊ शकतं, तर मग कधी कधी तोटाही होऊ शकतो आणि कधी कधी अत्यंत फायदाही होऊ शकतो. म्हणजे आपलं उद्दिष्ट आपला फायदाच किंवा हिताचं आपल्या पूर्णपणे आपल्याच बाजूने असावं असं नाहीये. तर कधी कधी वेगळी पण परिस्थिती उद्भवू शकते असं, तर त्याला पण सामोरं जायचं अशा रीतीने. त्याच्यानंतर हे जे परस्परावलंबन जे हे धोरण आहे हे प्रत्येक राष्ट्राच्या हिताचंच व्हावं असं म्हणूनच प्रयत्न केले जातात. जास्तीत जास्त प्रयत्न तर असेच केले जातात की ते सगळ्यांच्या फायद्याचे असावे, चांगलं असावं, सगळ्यांबरोबर चांगलं घडावं असं. कोणत्या राष्ट्राशी मैत्री करायची आणि कोणत्या गटात सामील व्हायचं किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणती भूमिका घ्यायची इत्यादी विषय प्रत्येक देशाला हे निर्णय आपले स्वतंत्र घ्यावेच लागतात की आपल्याला कोणता आपला मित्र राष्ट्र म्हणून निवडावं लागेल किंवा कोणाबरोबर आपले मैत्रीपूर्ण संबंध आपल्याला ठेवावे लागतील, ते त्या त्या राष्ट्रालाच करावं लागतं. उदाहरणार्थ की तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये काही मित्र मैत्रिणी जेव्हा आपण अवलंबतो तेव्हा आपणच विचार करतो की ही माझी मैत्रीण होऊ शकते किंवा हा. आता ही झाली अगदी खाजगी बाब आणि छोटासा उदाहरण, पण हे तर आपल्या मोठ्या जगाचं हे आपलं उदाहरण आहे की एका देशाला निर्णय घेण्याचा पूर्ण स्वतंत्र आहे आणि त्यांनी ते ठरवायचं की मी ते कुणाशी संबंध ठेवणार, राजकीय त्याच्यानंतर व्यापार पेठाचे संपूर्णपणे पुढे जाऊयात. आणि असे निर्णय घेताना ते विचारपूर्वक घ्यावे लागतात, कारण या वैचारिक चौकटीलाच परराष्ट्र धोरण असं म्हणतात. कारण आपण ज्याच्याशी मैत्री करतोय किंवा ज्याच्याशी आपण आपले राजकीय संबंध प्रस्थापित करत आहोत, मैत्रीपूर्ण हात आपण पुढे केलेला आहे कुणाच्या, तर तो जरा विचारपूर्वकच करावा लागतो. दुसरं राष्ट्र पण कसं आहे त्याचा थोडासा आढावा घेऊन, अंदाज घेऊन. म्हणूनच ह्या चाकोरीबद्धाला, या चाकोरी परिस्थितीला काय म्हणतात, परराष्ट्र असं धोरण असं म्हणतात. परिस्थिती म्हणायची ऐवजी ते जे निर्णय घ्यावे लागतात त्याला थोडस शांततेत सर्व काही प्रतिनिधी मंडळ एकत्र बसून त्याचा विचार करून त्याच्यानंतर जेव्हा ते पुढे पाऊल टाकतात आणि त्या ह्यालाच त्या पूर्ण
स्थितीलाच परराष्ट्र धोरण असं म्हणतात. आता प्रत्येक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र हे आपापलं परराष्ट्र धोरण ठरवतं. स्वतंत्र आपण आपलं राष्ट्र त्याप्रमाणे हे ठरवणार. म्हणूनच राष्ट्रामधील परस्पर संबंधाचा अभ्यास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय राजकारणात परराष्ट्र धोरणाला खूप महत्व असतं. कारण बघा, कुठल्या देशाशी आपण मैत्री करतोय, आपलं मैत्री राष्ट्र म्हणून निवडलं जातंय, हे खूप महत्वाचं असतं. कारण त्याच्यावरती त्या राष्ट्राचा सुद्धा विकास अवलंबून असतो आणि त्या दुसऱ्या राष्ट्राचा पण. जो मैत्री घेतो आणि जो मैत्री देतो ते दोघेही राष्ट्र. समजलं? आता पुढे थोडस तुमची छोटीशी फीत आहे, छोटासा आढावा. आपल्याला जेव्हा एखाद्या राष्ट्राचा अभ्यास करायचा असतो तेव्हा त्या देशाचे संविधान आणि परराष्ट्र धोरण हे समजून घेणं हे आवश्यक असतं. आता आपल्याला माहित आहे अमेरिका देश कसा आहे, इंग्लंड देश कसा आहे, एक सामान्य स्थिती आहे आपली, ते आपण एकमेकाबरोबर चर्चा करतोय त्याप्रमाणे. बरोबर? चला तर पुढे जाऊया. आपण काय शिकलो? परराष्ट्रीय धोरण म्हणजे काय आणि परराष्ट्रीय धोरणाचे महत्व काय आहे? चला तर लवकर लवकर आपण आपल्या पुढच्या विभागात जाऊया, बघूया काय आहे.